महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेवटचा व्हिडिओ समोर आलाय। जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता। त्यांच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी बारामतीच्या लोकांना सांगितलंय की ते फक्त शब्दाचे खरे नाहीत तर कृतीचे आहेत। शब्द पाळणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपल्या गावच्या, तहसीलच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी कुणाची असेल हे ठरवण्याची ही एक महत्त्वाची वेळ आहे। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची गुरुकिल्ली आहे। ही संस्था पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती आणि रोजगार यांसारख्या मूलभूत मुद्द्यांशी थेट जोडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण क्षेत्राला त्यांच्या केंद्रस्थानी ठेवून काम केलंय। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांपासून ते महिला सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ते वृद्धांचा आदर करण्यापर्यंत आणि प्रत्येक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही प्रत्येक पुढाकार गांभीर्याने घेतलाय। मी फक्त शब्दाचा माणूस नाही तर कृतीचा माणूस आहे। माझे शब्द पाळणं हे माझं वैशिष्ट्य आहे। पाणी पुरवठा असो, रस्ता असो, आरोग्य सेवा असो किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान असो, जसे की AI आणि डिजिटल साधने असो, आम्ही हे सर्व ग्रामीण भागात आणण्यासाठी कटिबद्ध आहोत। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा द्या। आम्हाला स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याची संधी द्या। मी कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही। विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही असं मी वचन देतो। विकासामध्ये सामील व्हा। या प्रवासात आम्हाला मदत करा। 5 फेब्रुवारी रोजी घड्याळ चिन्हाजवळील बटन दाबा आणि मतदानाच्या स्वरूपात तुमचे आशीर्वाद द्या। या निमित्तानं मी तुम्हाला आवाहन करतो, तुमचे एक मत उज्ज्वल भविष्यासाठी आणि समृद्धीसाठी आहे। कृपया हे लक्षात ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। तुम्हाला सांगतो की 28 जानेवारी रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले। ते बारामती इथे एका सभेला संबोधित करणार होते, मात्र बारामती इथं उतरताना त्यांचं विमान कोसळलं। या अपघातात अजित पवारांचा 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची ही महत्त्वाची वेळ आहे। जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची खरी किल्ली आहे। पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार यासारख्या मूलभूत प्रश्नांशी थेट जोडलेली ही संस्था आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच ग्रामीण भागाला केंद्रस्थानी ठेवून काम केलं आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून महिलांच्या सक्षमीकरणापर्यंत, तरुणांच्या रोजगारापासून ज्येष्ठांच्या सन्मानापर्यंत आणि विकासाचा प्रत्येक मुद्दा आम्ही गांभीर्याने हाताळलेला आहे। मी केवळ शब्दाचा पक्का नाही तर कामाचा माणूस आहे। दिलेला शब्द पाळणं ही माझी ओळख आहे। पाणी पुरवठा असो, रस्त्यांची कामं असोत, आरोग्य सुविधा असोत किंवा शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अर्थात AI, डिजिटल साधनं असोत, हे सर्व ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा आमचा ठाम निर्धार आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना साथ द्या। स्वच्छ, कार्यक्षम आणि लोकाभिमुख कारभारासाठी आम्हाला संधी द्या। तुमच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही। विकास कामांच्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, हा माझा शब्द आहे। विकासाच्या या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा। येत्या 5 फेब्रुवारीला घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा, मतरूपी तुमचं आशीर्वाद आम्हाला द्या असं आव्हान मी या निमित्तानं करतो। तुमचं एक मत गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गावाच्या समृद्धीसाठी आहे, हेही लक्षात ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।